लतीफ तांबोळी जी, वसीम बुरान जी, संजय तटकरे जी, संतोष पवार जी, आनंद चंद्रशिवे जी, सुहास कदम जी आणि विशेषतः आमचे सहकारी सेवा दलाचे अनेक वर्ष, म्हणजे मी पण माझ्या राजकीय जीवनाला जवळपास 35 वर्ष पूर्ण झालेली आहे. मला फार तरुण वयामध्ये एकत्र काँग्रेस असताना काम करण्याची संधी मिळाली आणि तेव्हा चंद्रकांत दायमा साहेबांचं काम मी अतिशय जवळनं बघितलेलं आहे. सेवा दलामध्ये मनापासून संघटनेला ताकद कशी मिळेल, काँग्रेस पक्ष सर्व दूरपर्यंत कसा पोचेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन कसा पुढे जाईल आणि सेवा दलाची जी शिस्त आहे, सेवा दलाची जी परंपरा आहे, ती परंपरा पण कशी पुढे चालू ठेवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केलेला मी पाहिलेला आहे. मी त्याचा एक साक्षीदार आहे. त्याच्यामुळं त्यांनी मला मध्ये सांगितलेलं होतं की दादा, मला तुमच्या सगळ्यांच्या बरोबर काम करायचं आहे. मी त्यांना म्हणालो की बाबा, तुमचं आता वय इतकं झालेलं आहे, थोडंसं प्रत्येकाला प्रकृतीचे काही ना काही प्रॉब्लेम असतात, परंतु त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर मात केलेली आहे हे आपण सगळेजण बघतो. आणि काल असं ठरलेलं होतं की हा कार्यक्रम पुढे ढकलायचा, तसं गरजेंना निरोप पण दिलेला होता, परंतु पुन्हा दायमांची चिकाटी एवढी की मला विधिमंडळात भेटले आणि म्हणले कार्यक्रम रद्द का झाला. मी तिथल्या तिथं शिवाजीरावांना सांगितलं, आज खरं तर संविधानाच्या बद्दलची महत्त्वाची चर्चा आहे, मला काही चर्चेला उपस्थित राहता आलं, पण आता तुमच्या कार्यक्रमाला यायचं म्हटल्यानंतर आता 6 वाजता सभागृह संपेल आणि त्याच्यामुळं मी इकडं निघून आलो. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी चंद्रकांतजी दायमा, ते मला म्हणले होते की असंख्य कार्यकर्त्यांना मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपली विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. सर्वधर्म समभाव ही आपली पक्षाची भूमिका आहे. आपण आज महायुती सरकारमध्ये आहोत. राज्याचं भलं व्हावं, राज्याचा विकास व्हावा, देशाचा विकास व्हावा. आज तुम्ही जर बघितलं तर तशा पद्धतीनं दुसरा कुणीही नेता असा आपल्याला पाहायला मिळत नाही की जो ह्या देशाला नेतृत्व त्या ठिकाणी देऊ शकेल. आणि त्यामुळं एक राज्य पुढं जावं, शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य सातत्याने देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचं राहिलेलं आहे, ते पहिल्या क्रमांकाचं राहावं म्हणून आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतली आणि जनतेने पण त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं. आज तुम्ही सगळेजण स्वर्गीय चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करण्याचा जो काही निर्णय घेतला, चव्हाण साहेबांनी खरोखरीच त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अतिशय उत्तम पद्धतीनं ह्या राज्याला पुढं नेण्याचं काम केलं. राज्याचा चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांना कसं बरोबर घेऊन जाता येईल हा प्रयत्न त्यांनी शेवटपर्यंत केला आणि त्याच्यात ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी पण झाले. आज चंद्रकांत दायमाजींच्या बरोबर शशिकांत थोरात येत आहेत, सुरेश शर्माजी, बिरबल देवकरजी, रवींद्र डाळिंबकरजी, तसंच रवी बुराणकरजी, जयंतराव कादवडेजी, सोनल दायमाजी, त्यांची स्वतःची लेख आहे परंतु त्यांचं भाषण वगैरे ते चंद्रकांत दायमांची कन्या शोभती आहे, ते त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला प्रकर्षाने जाणवलं. तसंच मदनलाल यादवजी, कन्हैया शर्माजी, विजयशंकर कर्वेजी हे आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते, मी आता सगळ्यांची नावं घेऊन तुमचा वेळ घेत नाही. तसंच आमच्या राजेश विटेकर जे MLC पण झाले आणि नंतर MLA पण झाले आणि ते पण संघटना वाढवण्याच्या करता प्रयत्न करतायत. त्यांनी पालमच्या परिसरातले आमचे वसंतराव शिरस्करजी, भास्करराव शिरस्करजी, उद्धवराव सातपुतेजी, माधवराव भोसलेजी, भैयासाहेब शिरस्करजी, गणेश भोसलेजी, लखन राठोडजी, प्रभाकर शिरस्करजी, गजानन पवारजी आणि रत्नाकर शिंदेजी आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. आज केंद्रामध्ये 5 वर्षाचं स्थिर सरकार आलेलं आहे.
राज्यामध्ये प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार आलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या करता काही महत्त्वाच्या योजना आपण दिलेल्या आहेत, त्याबद्दल बरीच काही चर्चा साधक बाधक झाली, परंतु अर्थसंकल्पाच्या निमित्तानं उत्तर देत असताना मी त्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की काम करताना आपण पारदर्शक काम केलं पाहिजे। लोकांना काही दिशाभूल करून राजकारण फार काळ कधी टिकत नसतं। एखादी गोष्ट करण्यासारखी असेल तर ती ताबडतोब करून दिली पाहिजे, त्याच्यामध्ये हेलपाटे लावायला नकोत। आणि एखादी गोष्ट होणार नसेल तर थोडंसं त्याला वाईट वाटतं, पण समजून सांगितलं पाहिजे हे काम होण्यासारखं नाही, तू कारण नसताना त्याच्यामध्ये फार स्वतःला पाठपुरावा करण्याच्या करता अडकून घेऊ नकोस किंवा वेळ त्याच्याकरता घालू नकोस, अशा प्रकारची वेळ आमच्यावर त्या ठिकाणी येत असते। आपल्याला सभासद नोंदणीचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे। मला राजेश विटेकरांच्या प्रयत्नामुळे आलेल्या आमच्या वसंतरावांसहित सगळ्या त्यांच्या मान्यवरांचं आणि चंद्रकांत दादा दायमेंच्या बरोबर आलेल्या शशिकांतजी आणि त्यांच्या सर्व आलेल्या सहकाऱ्यांना सांगायचं आहे की आता तुमच्या माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे। आपल्याला वेगवेगळे प्रश्न राज्यामध्ये अचानक निर्माण होतात, कुठंतरी काही असे प्रसंग निर्माण होतात की त्याच्यातनं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अंतर पडेल, दरी पडेल आणि वातावरण बिघडेल की ज्याच्यानं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती त्या अडचणीची होईल। तसल्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये होता कामा नये। सेवा दलाचं काम अधिक पुढं कसं नेता येईल याबद्दलचा प्रयत्न हा जोमाने करावा लागणार आहे, कारण सेवा दलाचे कार्यकर्ते आता फार कमी, नवीन जनरेशन फार कमी सेवा दलामध्ये जाताना दिसते। पूर्वीचं चित्र तसं नव्हतं। आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्या काळामध्ये सेवा दल एक स्ट्रॉंग संघटना किंवा एक दल म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं, पण चंद्रकांत दायमा साहेबांनी नेहमीच तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक आपलेपणाची भूमिका घेतली। एक त्या ठिकाणी कधी त्यांनी हे एक परिवार आहे म्हणून सेवा दलाला आधार देण्याचं काम केलं, पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना विश्वास देण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळेच त्यांनी आवाहन केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सेवा दलाचे कार्यकर्ते देखील इथं उपस्थित राहिलेले आहेत। मी सर्व सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या परभणी जिल्ह्यातल्या पण आलेल्या सर्व प्रमुख सहकारी मित्रांचं पण मनापासून स्वागत या निमित्तानं करतो। उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे। मी कालच नांदेडच्या दौऱ्यावर होतो। नांदेडला पण हीट मोठ्या प्रमाणावर आहे। वेगवेगळ्या प्रकारे आता काही प्रश्न निर्माण होत आहेत, पण हे प्रश्न निर्माण होत असताना आपल्याला समंजस भूमिका घ्यायची आहे। आपण युतीमध्ये असलो तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप, शिवसेना आणि आपल्यामध्ये कुठंतरी अंतर पडेल किंवा कुठंतरी दरी निर्माण होईल अशा प्रकारचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याकडनं होता कामा नये। ज्यांना भाषणं करायची संधी मिळते, ज्यांना प्रवक्ता म्हणून काम करण्याची संधी मिळते किंवा मीडियाच्या समोर जे चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडू शकतात, त्यांना माझी विनंती आहे की काम करताना कधी चुकीचं वक्तव्य तुमच्याकडनं पण येता कामा नये। बोलता बोलता कधीतरी एखादा शब्द असा का बाहेर पडतो की त्याच्यातून पक्षाला पण अडचण निर्माण होते आणि एकंदरीत राज्याच्या जनतेचा दृष्टिकोन देखील आपल्याकडे बघण्याचा हा वेगळा होतो। त्याच्यामुळं फार ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून माझ्यासहित तुम्ही सगळ्यांनी तिथं काम करण्याची गरज आहे। आपल्याला उद्याच्याला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। आपल्याला आपली संघटना अधिक मजबूत करायची आहे। आपल्याला वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोडून घ्यायचे। आपला पक्ष हा सर्वांच्यासाठी आहे आणि त्याच्यातून कधी पण कुठला प्रसंग आला तर बाबा आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेशी संबंधित आहोत, ही पण भूमिका
तुम्हाला स्पष्टपणे तिथं सांगता आली पाहिजे। अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। मी तर यावेळेस थोडीशी आर्थिक शिस्त लावणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला। त्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा गेले 3 आठवडे सभागृहामध्ये होतीये। उद्या शेवटचा दिवस आहे। समोरचे लोक विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिका बजावायला पाहिजे होती त्याच्यात ते थोडेसे अपयशी झालेले दिसतायत। ते थोडे नवमेद आहेत। त्याच्यामध्ये कशाही प्रकारचे आरोप करायचे आणि ज्यावेळेस रिप्लाय सरकारकडनं देण्याच्या करता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी उभे राहतात त्यावेळेस मात्र ते हजर राहत नाही। अशा प्रकारची परिस्थिती आम्ही गेले 3 आठवडे सभागृहामध्ये बघतोय। ठीक आहे, त्यांना लोकशाही, त्यांनी किती वेळ बसावं कितीदा बाहेर जावं हा त्यांचा अधिकार आहे। पण ज्या पद्धतीनं राज्यातले महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा कुठंतरी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, आमच्या लाडक्या बहिणी किंवा आमच्या आया बहिणी ह्यांच्यावर काही वेगळ्या प्रकारचा प्रसंग निर्माण होतो, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच धावून तिथं गेलं पाहिजे। त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे। त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं कुठं अडचण आली तर आमच्यापैकी कुणाशी संपर्क तिथून साधला तरी चालेल। अलीकडं फोनची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे। तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता, तुम्ही साधा कॉल करू शकता, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, तुम्ही फेसटाईम करू शकता, काय तुम्हाला सोयीचं असेल ते करू शकता आणि तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। पण आपण एकमेकाच्या संपर्कामध्ये राहिलं तर त्याच्यातनं अधिक संघटना जोमाने पुढे जाण्याच्या करता मदत होत असते। याबद्दलचा अनुभव गेले अनेक वर्ष मी काम करत असताना घेतलेला आहे। काम करताना पण सकाळपासून लवकर कामाला लागलं तर त्याच्यातनं एक वेगळा उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तशा पद्धतीनं आपला प्रपंच बघून आपला व्यवसाय बघून तुम्हाला जो संघटनेला वेळ देता येईल तो देण्याचं काम आपण सर्वांनीच, म्हणजे राजेशच्या बरोबर आलेल्या माझ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्या चंद्रकांत दायमान साहेबांच्या बरोबर आलेल्या माझ्या सेवा दलातल्या सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच तशा पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे। अशा प्रकारची अपेक्षा मी या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं व्यक्त करतो। आज आता माझं भाषण संपल्यानंतर तुम्हाला मी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं गमछा तो त्या ठिकाणी घालणार आहे आणि इथून पुढं कुठेही काही जरी झालं तर तिथं आपण अतिशय तडफेने तिथं सगळ्यांच्या पाठीशी उभं राहा अशा प्रकारचं आव्हान देखील मी जाता जाता आपल्याला सगळ्यांना करतो। अजून खूप कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये यायचं आहे। मला आजच राजेशनी ह्या बाकीच्या मान्यवरांना घेतलं, परंतु मी खोटं नाही सांगत की इतर राजकीय पक्षाचे लोक देखील म्हणतात की दादा ह्या लोकांना तुम्ही तुमच्याबरोबर घ्या। घेणाऱ्यांची जनमानसामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे। मी आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगतो, उद्याच्याला पेपरला बातम्या आल्या की ह्या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन ती बातमी वाचणाऱ्यांचा पण चांगला असला पाहिजे। कुठंतरी एखाद्याची चुकीचं काहीतरी काम केलेलं असेल आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःची बदनामी करून घेतली असेल आणि त्या स्वतःच्या बदनामी झाकण्याच्या करता, त्याच्यावर पांघरून घालण्याच्या करता आपण चला जरा सत्ताधारी पक्षाकडे जाऊ म्हणजे आपल्याकडं कुणी त्या ठिकाणी पोलीस बेलिसांचा त्रास होणार नाही, अशा हेतूने कुणी जर आलेलं असेल तर त्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो ते डोक्यातनं काढा। मी उद्याच्याला काम करत असताना आपला माणूस जरी चुकला तर कायदा श्रेष्ठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ आहे, त्यामध्ये नियम श्रेष्ठ आहेत। आज पण सभागृहामध्ये आम्ही चर्चा करत असताना हीच भूमिका मांडली आणि त्यामुळं आपल्याला जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन काम केलं, तशाच पद्धतीनं आपल्याला सगळ्या घटकाला, कारण मुंबईसारख्या ठिकाणी तर अनेक परराज्यातले परत जिल्ह्यातले
वेगवेगळ्या भागातले लोक येऊन इथं राहत असतात, गुण्यागोविंदाने राहत असतात. आणि आपण पण इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना जसं महाराजांनी सगळ्या जाती धर्माला पंथाला बरोबर घेऊन त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी, तशा पद्धतीनं तुमचं आणि माझं वागणं बोलणं आणि कृती ही देखील आपली तशी असली पाहिजे. बऱ्याचदा आपण भाषणामध्ये खूप काही सांगत जातो पण कृती तर वेगळीच असते, तसं मात्र होता कामा नये. उद्याच्याला कुठेही फोनवर बोलत असताना तुम्ही बघा अलीकडच्या काळामध्ये टी व्हीला दाखवतात कोणतरी चुकीचं वागला, कोणतरी दमात घ्यायला लागला की बाबा मी बघतोस तुझ्याकडं, तू कोण स्वतःला समजतो वगैरे, ते सगळं अलीकडं टेप होतं. आणि मग ते टेप दाखवलं तर लोक म्हणतात बघा ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी चुकीचं वक्तव्य केलं असेल किंवा समोरच्याशी बोलत असताना तारतम्य न ठेवता काहीतरी बोललं. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनेच बाबांनो आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळं महिलांचा मान सन्मान ठेवणं, मुलींचा मान सन्मान ठेवणं, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवणं आणि इतरांना आपल्याला बरोबरीनं वागवणं, फार आपण कोणतरी श्रेष्ठ आहोत आणि इतर कार्यकर्ते कोणतरी थोडेसे कमी श्रेष्ठ आहेत असं कुणाच्याही मनामध्ये येता कामा नये. आपण सगळेजण सारखे आहोत असं समजून आपण काम करूया. तुम्ही आईवडिलांच्या पायावर पडा, तुमच्या ज्यांच्यावर श्रद्धा आहे, प्रत्येकाची कुठं ना कुठं श्रद्धा असू शकते, तिथं श्रद्धा तुमची जिथं असेल तिथं जाऊन तुम्ही नतमस्तक व्हा. मग तुम्ही कुठल्या मंदिरामध्ये जावा, कोणाला मशिदीत जायचं असेल त्यांनी तिथं जावा, गुरुद्वारामध्ये जावा, जे कोणी चर्चमध्ये जावा, जिथं तुम्हाला गेल्यानंतर एक समाधान मिळतं, एक थोडंसं 2 घटका तिथं वेळ घालावं असं वाटतं, एक मनाला पण एक आनंद मिळतो, अशा ठिकाणी आपण तिथं रिस्पेक्ट द्यावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर मध्ये आपण शिर्डीला शिबिर घेतलेलं होतं. आम्ही आता सदस्य नोंदणीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून पण दौरे सुरू करणार आहोत. आता केंद्राचं पण अधिवेशन सुरू आहे, पण ते पण पुढं काही दिवसामध्ये बजेट अधिवेशन संपेल, त्यानंतर तिकडनं पण जे लोक मोकळे होतील त्यांचे पण दौरे त्या बाबतीमध्ये सुरू होतील. आणि आपल्याला पण असं सतत ॲक्टिव्ह राहावं लागणार आहे, सतत लोकांच्याशी संपर्क ठेवावा लागणार आहे, लोकांच्यामध्ये आपल्यामध्ये कुठं अंतर पडता कामा नये ह्याबद्दलची खबरदारी ही आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. आणि ती घेण्याच्याकरता तुम्ही आम्ही सगळे मिळून मिसळून काम करू. मी नेहमीच पक्षप्रवेश देत असताना सांगत असतो की बऱ्याचदा कार्यकर्त्यांच्या मनात येतं, अरे बाबा इतके दिवस आपण काँग्रेसमध्ये काम केलं, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललो आहे, आता काय आपल्याला तिथं वागणूक मिळते, कसं बोलतील, काय बोलतील, काय रागवतील का. आणि त्याच्यात माझी तर अशी बदनामी करतात, दादा लय कडक आहे, दादाचा स्वभाव असा आहे आणि दादाचा स्वभाव तसा आहे. तसं नाही आहे. मी माझ्या मतदारसंघात 8 वेळा लाखांच्या मताने निवडून येतो. मी एक तुम्हाला सांगतो, चुकीचं असेल आणि कोणी मला समर्थन करायला आलं की मला राग येतो. तुमच्यावर अन्याय झाला तर तो दूर करण्याच्याकरता केव्हाही मी तुमच्या पाठीशी उभा आहे. पण तुम्ही चुका केल्या, काहीतरी कुठंतरी मारली, काय मारली ते तुम्ही ओळखा, आणि परत आला की आता पांघरून घाला, मी पांघरून घालणार नाही. किंवा आता घ्या पदरात, आमचा पदर बिदर तर सगळा फाटून गेलेला आहे, तसल्यांना पदर काही होणार नाही. त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने भान ठेवून, आणि तुम्ही किती काही म्हणला की अलीकडं कळत पण नाही की बाबा आपण कुठं काय बोललो. ते कॅमेरामध्ये इतकं पद्धतशीरपणे सगळं टेप केलं जातं आणि मग नंतर आपल्या लक्षात येतं खरंच रे बोलता बोलता आपण नको तेच बोलून गेलो, पण वेळ निघून गेलेली असते. तसं होऊन देऊ नका, कारण मी पण त्याची किंमत मोजलेली आहे मागं. त्याच्यामुळं तेव्हापासून मी फार स्वतःला हे करत अलर्ट ठेवायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, माणूस काम करतो तो चुकत असतो, परंतु चूक लक्षात आल्यानंतर दुरुस्त करण्याची तयारी पण आपली असली पाहिजे. किंवा वडिलकीच्या नात्याने तुम्हाला कोणी सांगितलं राव इथं तुम्ही जरा हे नको होतं करायला, तर उगीच जो चांगल्या हेतूने तुम्हाला सांगेल त्याचं ऐकून घ्या. तुला काय करायचं, तू कोण सांगणार आहे, काय असलं काय त्याला उलटं लगेच बोलून त्याला
हे करू नका, नाउमेद करू नका, मग तोही खचून जाईल. आणि नेहमी आता उद्याच्या निवडणुका येतील, सगळ्याच निवडणुकांमध्ये यश मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करू. परंतु यदाकदाचित कुठं आपण कमी पडलो तिथं अपयश आलं तर खचून जायचं नाही. जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्या पक्षाचं घड्याळ आणि हे सगळे आम्ही कार्यकर्ते आम्ही काम करत असताना जोर लावला, परंतु दुर्दैवाने एकच जागा आली महाराष्ट्रात, फक्त एक जागा आली. आणि त्या सुनील तटकरेंच्या जागेमुळं कशी पैशी लाज राखली गेली. आणि त्याच्यानंतर काहींना असं वाटायला लागलं आता विधानसभेत काय होणार आहे. पण विधानसभेमध्ये आपण काही खचलो नाही, पुन्हा जोमाने लोकांच्यामध्ये गेलो, पुन्हा लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोहोचलो. तुम्ही काही तुमच्या मनात कधी आलं आपल्याकडे वित्त विभाग आहे, महत्त्वाची खाती आपल्याकडे, त्याच्यावर तुम्ही जर सांगितलं की दादा हे आम्हाला जरा गोरगरिबांच्या दृष्टीने योग्य योजना वाटते, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर सांगितलं तर ती चांगली योजना असेल तर मी तिचं स्वागत करीन. त्याबद्दल कारण मला सगळं मी सर्व गुणसंपन्न आहे असा दावा माझा अजिबात नाही. त्याच्यावर तुम्ही पण वेगवेगळ्या भागामध्ये काम करत असताना कुठली गोष्ट तुमच्या निदर्शनास आली आणि ती तुम्ही आमच्या कुणाच्या लक्षात आणून दिली तर त्याच्यातून कसा मार्ग काढायचा तो आपण बसून काढू, हे पण तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं. अशा प्रकारची माझी आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आणि मी नेहमी सांगतो तसं इथंही सांगतो, तुम्हाला असं कधी वाटून देणार नाही आपण आगीतनं उठलो फुफुट्यात पडलोय, काय कशाला हे केलं, अशी वेळ तुमच्यावर आम्ही येऊन देणार नाही. आपण मिळून मिसळून काम करूया. आम्ही कधी पण हा 10 जून 1999 पासून राष्ट्रवादीमध्ये बरोबर आहे आणि आत्ताच काल आलेले आहेत असा भेदभाव नाही. तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा, तुम्ही तुमचं नेतृत्व दाखवा, तुम्ही तुमचं संघटन कौशल्य दाखवा, तुम्ही समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी जा. आपण यावेळेस 3 पक्षाचं सरकार असलं तरी जिथं जो पालकमंत्री असेल तिन्ही पक्षाचे तिथं DPDCवर लोक जातील, त्याच्यामध्ये आपल्या पक्षाची नावं आपल्या पक्षाकडनं येतील, शिवसेनेची नावं त्यांच्या पक्षाकडनं येतील, भाजपची नावं त्यांच्या पक्षाकडनं येतील. त्याच्यावर कमी अधिक प्रमाणामध्ये जिथं तुमचे पालकमंत्री आहेत 9-1 ठिकाणी तिथं तुम्हाला थोडंसं जास्त झुकतं माप मिळणार, जिथं नाही आहेत तिथं थोडंसं तुम्हाला कमी मिळणार, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार. ह्याबद्दलची पण गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि एक चांगल्या प्रकारचा निर्णय चंद्रकांत दायमांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विशेषतः आपण सर्वांनी घेतलेला आहे, त्याबद्दल आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि चंद्रकांत दायमांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. तीच गोष्ट राजेश विटेकर, तर त्यांनी पण प्रयत्न करून वसंतराव, भास्करराव, उद्धवराव, माधवराव, भैयासाहेब, गणेश, लखन, प्रभाकर, गजानन, रत्नाकरजी अशा अनेक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये त्यांनी आणलं, त्यांची मानसिकता बदलवली, त्यांना इकडे येण्याच्याकरता प्रवृत्त केलं. त्याबद्दल मी राजेशचे आणि ह्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल वसंतराव सहित सगळ्या त्यांच्या टीमचं पण मी आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ह्या सर्वांना आता माझं भाषण झाल्यानंतर मी आत्ताच जाहीर करतो, या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी स्वागत केलेलं आहे. त्यांचा मी जाहीर प्रवेश हा त्यांनी जो केलेला आहे त्याबद्दल त्यांना प्रवेश दिलेला आहे हे पण पक्षाचा अध्यक्ष यांना त्यांनी जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.